हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कारण तो व्लॉग मी अर्ध्यामध्ये एंड केला होता, कारण खूप होत होता लॉंग 30 मिनिटाचा, म्हणून एंड केलेला. तर इथून पहा कसं झालं आमचं दर्शन, कसं आहे कोल्हापूरची देवी वगैरे. आणि फर्स्ट टाइम गेलो होतो, आम्हाला कसलाच एक्सपिरियन्स नव्हता. ते पुढं काय झालं ते पहा तुम्ही. गेलो आहोत आम्ही महालक्ष्मी मंदिर येथे. हे पहा कसलं मोठं गेट आहे, कसलं सुंदर आहे, खूप सुंदर आहे बघा. हे बघा मंदिर आहे काय, काहीच कळणार झाले. कुठं आहे कोल्हापुरी चप्पल? हा बघा, काय बी माहित ना. इकडंच आहे मंदिर बहुतेक. इकडे दिसला आहेत ना वट्या वगैरे, सगळ्या वट्या वगैरे इकडे आहे. खाली मंदिर बघा, सुंदर आहे परिसर, एकदम छान आहे मंदिर. हे पहा महालक्ष्मीचं आहे. मी ओटी आणि इथे ओटी घेतलेली आहे. हे आहे हार. हे पहा, इकडून जायचं आहे दर्शनाला. फुलं नाही द्यायला, दमानं खाली बघून चला. सुंदर आहे मंदिर, एकदम छान. हे पहा, हे आहे इथं वृक्ष. चला तर फायनली इथून जायचं आहे दर्शनाला. इथे घेतलेली आहे मी ओटी. मी आणली होती काल साडी लेवा म्हणून तुळजापूरला, तर आजच झालंय दर्शन. हे बघा तुम्हाला दाखवते. हे आहे मंदिर, हे आहे देवीचं मंदिर. हे पहा, गेलं तिकडे तुम्हाला दाखवते पुढून. आता आज माझा ड्रेसवरतीच होईल दर्शन. इकडे आहे रांग, जे की आम्ही आता चाललो. भरपूर दिसायली रांग भरपूर दिसायली, रांग दिसायला भरपूर. दर्शन मुख दर्शन आहे की कसं आहे माहिती नाही. आता हे मोठीचं घेतलेलं आहे आम्ही, बघूया. चालो, हे आहे मंदिर, महालक्ष्मीचं मंदिर, टेम्पल. हे आहे आतमधलं, तिथे आहे देवी. ये पुढे पुढे. हे असे आहे महालक्ष्मी. हे पहा, दर्शन झालेलं आहे आमचं जस्ट आताच. हे आहे महालक्ष्मी आणि इथे थोडंफार काम पण चालू आहे. झालेलं आहे फायनली दर्शन जस्ट आमचं आता. आणि आम्हाला ओटीला नारळ आणि हे गजरा भेटलेला आहे. तुम्हाला दाखवते. हे पहा, हे आहे टेम्पल. चला, महालक्ष्मीचं झालेलं आहे दर्शन. तर दिसतंय हे पहा टेम्पल, एवढे छान आहे. इकडं आहेत असे दुकानं. चला झालं, गजरा निघून जाऊन माझा म्हणजे झालं. मी गजरा लावलाय म्हणून. ए बाबा परत दे माझी, चल हरवून टाकते. नारळ ओटीला भेटलं. मला गजरा कसं बी लावायचा होता. धराव गजरा, दाखवा व्हिडिओत माझा. दिसायला का बोला मग दिसायला. बोलायला करणार बोलायचं तर राहते. इथं आहेत देवीचे मुखवट. हे पहा तुम्हाला दाखवते, किती सुंदर आहेत देवीचे मुखवट. चल चल, असं आहे मंदिर कोल्हापूर देवी महालक्ष्मीचं. हे बघा, इथं आहे नंदी महाराज. पडा सगळे पाया. नंदीला बघा पेढा खाऊ घातलाय, पेढा. चला तर आम्ही आलेलो आहे कुठं, ज्योतिबाला. ज्योतिबाला
कोल्हापूरमध्ये ज्योतिबाला महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून 25 किलोमीटर ज्योतिबाचं होतं मंदिर म्हणून तिथे आलेलो आहोत. आणि इकडे बघा अंशू नाटकं करायला झोपायचे. हे पहा माझा कॅमेरा पुसावा लागेल. हे पहा अंशू करायला नाटकं झोपायचे. हे बघा आणि हे आहे ज्योतिबाचं मेन गेट आणि आम्ही आलेलो आहोत ज्योतिबाचं दर्शन करायला. फर्स्ट टाइम कोल्हापूरला आलेलो आहोत. एवढं भारी आणि एवढं फ्रेश आहे ना, मला तर एवढं आवडलेलं आहे ना, खूप म्हणजे खूप भारी आहे वाईब्स कोल्हापूरची. खरंच ब्रिलियंट वाईब्स लय भारी आहे. हे बघा हे आहे गेट. इथं बसले खा कुत्र ज्योतिबा आणि कुत्र हे मेन गेट. खरं थंड थंड वाटायला लागले बरं का. सध्या थंड थंड वाटायला लागले भारी. चला खाली जायचंय. इथून आहेत पायऱ्या, इथून जायचं आहे बघा. चला चल रे. चला तर असा बघूया. आम्ही फर्स्ट टाइमिंग आलेलो आहोत ज्योतिबाला. फर्स्ट टाइम. मला हे कुठं तर असं आपण चढलो होतं का होय जेजुरीला का कुठं तर असंच उतरल्याने वाटतंय मला. कुठं उतरलो होतं की का चढलो होतं की असं चढलो होतं. अशा आहेत पायऱ्या खाली. येताना लई हे होणार आहे पण जाताना काही वाटत नाही. चला दर्शन घेऊया आपण आणि भेटूया लवकर. तिथून घेतलेलं आहे आम्ही नारळ आणि हे आहे मंदिर ज्योतिबाचं. ए हळूहळू चला. हे पहा हाय आहे. हे पहा हे आहे मंदिर. अरे बाबा हे धरा किंवा ब्लॉग बी करणं काही बी नाही. हे बघा हे आहे मंदिर. चला. नाही नाही बंद नाही. इकडं जायचं वाटतं. विचारा की कुणाला तर. इकडूनच असेल. उजवं हीच आहे की. बघा हे आहे ज्योतिबाचं. चुकीच्या रस्त्यानं चाललो होतो आम्ही. ज्योतिर्लिंग नाव आहे. हे आहे मंदिर. झालेलं आहे दर्शन आमचं. महालक्ष्मी आहे. ते आहे घोडा कुत्र बनलेली आणि हे आहे मेन गेट ज्योतिबाचं. हा घोडा आहे. आपण इथून गेल नाही तिकडून गेला. फ्रेश आहे पण इथं आपण कसं हे उधळतो भंडारा तसं गुलाल उधळते. चला फेरी घालू. फेरी घालतो आम्ही. आपल्या खंडोबाला कुत्र राहते ना. मला वाटलं मी तिथं घोड्याला कुत्र म्हणले तर माणूस म्हणते घोडा हाय कुत्रा नाही घोडा आहे म्हणजे. ज्योतिर्लिंग कसं काय म्हणलं रे म्हणलं त्याला. महादेवाचंच आहे का हे. ज्योतिर्लिंग नावाची आहे का ना. पण रत्नागिरीमध्ये येते तेच की. मग इथंच आपण सध्या आता कोकणात कोल्हापूर मध्ये नाव कोकण पट्टा. भारी आहे कोकण. थंड फ्रेश वातावरण आहे बरं का. पलीकडे सगळं समुद्र आहे. असं काहीच आहे हे बघा मंदिर.
हे बघा खूप सुंदर आहे मंदिर. ज्योतिबा खूप जणांचं कुळदैवत असतं ज्योतिबा वगैरे. इथे आहे नंदी. नंदीच्या पाया पडा. तिकडं कल्लोळ वाटतं. इथे आहे नंदी. असं असते मेन ज्योतिबा म्हणजे. हे बघा ज्योतिबाच्या याच्यावर नाग आहे ना म्हणून ज्योतिर्लिंग म्हणते. तर असं आहे रिअल मध्ये ज्योतिबा. पडा पाया पडा. आता माझा व्हिडिओ घ्या पाया पडताना. चालू फोटो काढायसारखे देव बी आहे. तर फायनली हॉटेलला आलेलो आहोत. असं काहीच आहे हॉटेल आमचं. हे पहा. आणि हे आहे आमची रूम. हे बघा सरकारी. इथे आहे सोफा. इथे हर्षू झोपते की. हे आहे सोफा. आणि हे पहा हे आहे बेड. इथे आहे मी. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. ज्योतिबाचं खूप सुंदर आणि महालक्ष्मीचं पण छान झालेलं आहे दर्शन. आणि डायरेक्ट इथं आलेलो आहोत. उद्या जायचं अकॅडमीला पाहायला. आणि हे पहा इथे आहे असं बेड. बरी आहे तशी तर रूम. हे पहा कारण उद्या आम्हाला लगेच निघायचंय. हे आहे पडदा. इकडे काय दिसणार तेवढं. असं काहीशी आहे रूम आमची. दारला डस्टिंग. आणि इथे आहे कपाट. हे पहा इथे आहे बाथरूम. साधं सिंपल नॉर्मल आहे. हे बघा. आणि इथे आहे कपाट. हे असं काहीच. उद्या आम्हाला निघायचंय 10-10:30. हॉटेलचं नाव आहे त्रिवेणी. आणि सगळ्यात महत्वाचं AC पण आहे. हे पहा. दुसरं काही असं नसो AC महत्वाची कारण सध्या आहेत गरमीचे दिवस चालू. त्याच्यामुळे AC लागते. काय झालं पप्पा सोबत जाऊ का. तर फायनली आलो आम्ही. आता कसं का होईना जवळ आहे म्हणून आम्ही इथलीच घेतलेली आहे रूम. एक दाखवली होती ते तर मला आवडली नाही. हे थोडीफार फ्रेश वाटली. डस्टिंग होती त्यांना क्लीन करून घ्यायला लावले होते. ते झालेलं आहे. एवढीच असती रूम. ह्याच्याहून मोठी असती का. हे बघा कसं पडले हर्षू आणि इकडे अंशू दोघ जण. तर चला आता आम्हाला जायचंय जेवण करायला. आणि जेवण मला तर भूक नाहीये तेवढी जास्त. आणि परत मग बॅग मध्ये माझा चार्जर आहे. ते आल्यानंतर मोबाईल चार्ज करणार आहे. आणि मोबाईल मध्ये डाटा खूप म्हणजे फुल व्हायला लागला मला. जे व्लॉगिंग वगैरे आहेत ना ते डिलीट करावं लागेल लवकर. बघूत आता. इथं वायफाय पण नाहीये काहीच नाहीये. नाहीतर नाही. तर चला मी माझ्या ब्लॉगला इथे एंड करू. इथेच एंड करते कारण परत कारण भरपूर आज दाखवलेला आहे तुम्हाला. आणि खूप लॉंग व्हिडिओ झालेला आहे. चला तर आमचं दर्शन वगैरे सर्व काही झालेलं आहे. जेवण करून परत आम्हाला झोपायचंय. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि फॉलो पण नक्की करा. मला 4 महिने झालेले आहेत व्लॉग सुरू करून. तरी पण माझे फॉलोअर्स काही बिलकुल वाढत नाहीयेत. माहिती नाही का बरं वाढत नाहीयेत. तर माहिती नाही का बरं ते. पण प्लीज माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जावा. झालं एवढेच. तर चला बाय. टेक केअर.